ओके, तर चला आपण अरिथमेटिक ऑपरेटर चा थेरॉटिकल पार्ट डिस्कस केला आणि आता आपण लाईव्ह कंपायलरवरती रन करून बघतोय की कशा प्रकारे हा कोड आपण कॅल्क्युलेटर सिंपल कॅल्क्युलेटर तयार करू शकतो. सो एक इथं गुगलवरनं मी एक कंपायलर घेतलं. तुमच्याकडे जर ॲप असेल त्या ॲपमध्ये सुद्धा तुम्ही हा कोड रन करून बघू शकता. त्याच्यामध्ये मी कोड तुम्हाला टाईप करूनही दाखवणार आहे आणि रन करूनही दाखवणार आहे. सो तर चला बघूया आपली फर्स्ट लाईन काय असली पाहिजे सी प्रोग्रामिंगमध्ये. हॅश इन्क्लूड स्टुडिओ डॉट एच. आता या लाईनचं मिनिंग मी या अगोदर बऱ्याच प्रोग्राममध्ये समजून सांगितलेलं आहे. ओके, आपण हेडर फाईल बेसिकली इन्क्लूड करतोय एस टी डी नावाची, दॅट इज स्टँडर्ड इनपुट आउटपुट डॉट एच. नेक्स्ट लाईनला आपण इंट मेन किंवा एम टी वाईड मेनने सुरुवात करू शकतो आपल्या प्रोग्रामची, जे की कंपायलरला सांगते की इथून आपला प्रोग्राम चालू होणार आहे. इंट मेन जर लिहित असाल तर खाली शेवटची लाईन रिटर्न झिरो लिहिणं गरजेचं आहे. वाईड मेन जर लिहित असाल तर रिटर्न झिरो लिहिण्याची आवश्यकता नाही. तर आज आपल्याला अर्थमॅटिक ऑपरेटर्स जे आहेत, आपल्याकडे 5 अर्थमॅटिक ऑपरेटर आपण पार्ट 1 मध्ये डिस्कस केलेत की ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि मॉड्युलस. त्याचा आपल्याला इथे कोड लिहायचा आहे. सो लेट्स से हे बायनरी ऑपरेटर आहे. अर्थमॅटिक ऑपरेटर हे बायनरी असल्यामुळे आपण दोन व्हेरिएबल लेट्स इथे डिक्लेअर करू इंटीजर टाईपचे. इंटीजर एक्स इज इक्वल टू, याला काहीतरी व्हॅल्यू आपण असाइन करूया 5 कॉमा, किंवा आपल्याला जर कॅल्क्युलेटर करायचं असेल तर आपण एक्स जो आहे तो युजरकडनं घेण्याचा प्रयत्न करू, किंवा ठीक आहे याच्यामध्ये आपण असाइन करू वाटल्यास. नेक्स्ट कोडमध्ये आपण युजरकडनं कशा प्रकारे आपण मल्टिपल व्हॅल्यूज घेऊ शकतो ते सुद्धा चेक करू शकतो. देन कॉमा, नेक्स्ट व्हेरिएबल आपण घेतोय वाय इज इक्वल टू, या सेम लाईनमध्येच तुम्ही त्याला डिक्लेअर करू शकता किंवा सेपरेटली सुद्धा तुम्ही त्याला डिझाईन करू शकता. ओके, लेट. आणि आणखीन एक व्हेरिएबल आपल्याला घ्यायचा दॅट कॉमा रिझल्टंट. याला रिझल्टंट म्हणूया किंवा झेड नावाचा एक व्हेरिएबल घेऊ जो की आउटपुट असेल या सगळ्यांचा. ओके, सो हे आपले व्हेरिएबल डिक्लेअर झाल्यानंतर आपण एंड ऑफ द लाईन करतो, दॅट इज सेमिकोलन. त्यानंतर आता फर्स्ट काय करतोय आपण, आपण एकदा स्क्रीनवरती हवं ते व्हॅल्यू प्रिंट करून घ्यावा. प्रिंट एफ डबल कोटेशन द व्हॅल्यू ऑफ ए इज द व्हॅल्यू. याची आवश्यकता नाही ॲक्च्युली, नाही केलं तरी चालतं. आपण याला एक्स वाय झेड प्रिंट नाही जरी केले आपण स्क्रीनवरती तरी चालेल. आपण जेवढा शॉर्ट प्रोग्राम कसा होईल त्याच्यावरती आपण फोकस करूया. नेक्स्ट आता आपण काय करूया, झेड इज इक्वल टू आपण रिझल्टंट व्हेरिएबल घेतला. एकदा आपल्याला काय करून बघायची, झेडची ॲडिशन करून बघायची या एक्स आणि वायची. सो एक्स प्लस वाय. सो फर्स्ट ऑपरेशन काय झालं आपलं, ॲडिशन. ओके, आणि आपण ॲडिशन केल्यावर झेडची व्हॅल्यू काय प्रिंट होती ते आपण बघायचं. प्रिंट एफ डबल कोटेशन पर्सेंटेज डी. कोणत्या फॉर्मॅटमध्ये हवा आपल्याला, इंटीजर टाईपची, आणि इंटीजर डी इज द फॉर्मॅट स्पेसिफायर फॉर डेसिमल व्हॅल्यू ऑर इंटीजर व्हॅल्यू. पर्सेंटेज डी काय प्रिंट करून हवं आपल्याला, आपण इथं मेसेजही लिहू शकतो. द ॲडिशन, आपल्याला हवा तो मेसेज आपण लिहू शकतो. ॲडिशन ऑफ एक्स अँड वाय इज इन पर्सेंटेज डी. काय असणार आहे, झेड. कशाची व्हॅल्यू प्रिंट करायची आपल्याला, झेड कॉमा झेड. इथे नंतर आपण एंड ऑफ द ब्लॉक दिलाय. द नेक्स्ट लाईन मध्ये रिटर्न झिरो, रिटर्न झिरो दिले, ब्लॉक एंड केला. देन रन. आता आपण हा कोड रन करून बघतो. बघा आन्सर काय आले, द ॲडिशन ऑफ एक्स अँड वाय इज 13. म्हणजे आपलं सिम्पल ॲडिशन ऑपरेशन परफॉर्म झालेलं आहे. नेक्स्ट आपण काय करू शकतो, झेडची व्हॅल्यू काय घेऊ शकतो, झेड इज इक्वल टू एक्स मायनस वाय. म्हणजे आता आपण काय करतोय, सबट्रॅक्शन करतोय, एंड ऑफ द ब्लॉक. आणि परत इथे आपण प्रिंट करू शकतो, प्रिंट एफ डबल कोटेशन. आपल्याला नवीन लाईनला आपल्याला आउटपुट हवं आहे, म्हणजे आपण काय करू शकतो, बॅक स्लॅश. काय प्रिंट झालं पाहिजे, सबट्रॅक्शन द सबट्रॅक्शन ऑफ एक्स अँड वाय इज. ओके, कशामध्ये हवं आहे अगेन तुम्हाला, पर्सेंटेज डी कॉमा झेड. एक्स अँड वायची सबट्रॅक्शन काय असणार, झेड आपण इथे डिफाईन केली. आणि आता आपण कोडला रन करून बघूया. बघा आपल्याला फर्स्ट लाईनमध्ये काय मिळालं, ॲडिशन. ॲडिशन ऑफ एक्स अँड वाय इज 13 अँड सबट्रॅक्शन इज -3. बघा 5 - 8 जर केलं तर आपल्याला किती मिळेल, -3. आता आणखीन आपण काय करू शकतो याच्यामध्ये, झेड इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन पण करून बघूया. सगळे जे बेसिक ऑपरेशन आहेत ते सगळे करून बघूया. एक्स इंटू वाय. सो सेमिकोलन, अगेन प्रिंट एफ
देन यू कॅन राईट हिअर अगेन न्यू लाईनमध्ये जर तुम्हाला इनपुट हवं पाहिजे असेल, आउटपुट पाहिजे असेल, तर तुम्ही स्लॅश एन हा कीवर्ड वापरू शकता, बरोबर की नाही. स्लॅश एन द मल्टिप्लिकेशन ऑफ एक्स अँड वाय इज कशामध्ये पाहिजे तुम्हाला, इंटिजरमध्ये, दॅट इज फॉर्मॅट स्पेसिफायर पर्सेंटेज डी, आणि कशाची व्हॅल्यू असणार ती झेड, कारण झेड इज इक्वल टू आपण डिफाईन केले एक्स इंटू वाय. कोड रन करून बघूया. ओके, इथे काहीतरी आपल्याला इरर बघायला मिळाली. सो आपल्याला काय राहिलं, आपलं एंड ऑफ द ब्लॉक, म्हणजे इथं सेमिकोलन द्यायचं आपण विसरलो होतो. सो सेमिकोलन दिला, आपण इरर रिझॉल्व्ह केली आणि परत सॉल्व्ह केलं. बघा 5 इंटू 8 किती होतं 40. आता महत्त्वाचा एक नवीन जो ऑपरेटर याच्यामध्ये ॲड झालेला आहे मॉड्युलस आपण ज्याला म्हणतो, तो आपण करून बघूया. सो झेड इज इक्वल टू एक्स मॉड्युलस म्हणजे काय, आपलं पर्सेंटेजचं साईन, मॉड्युलस वाय. ओके, मॉड्युलस काय देतं आपल्याला, रिमाइंडर देत असतं तुमचे किती रिमाइंड डिवाइड केल्यानंतर किती उरणार आहे ते देऊ शकतो. आपण इथे मॅसेज लिहिणार प्रिंट एफ डबल कोटेशन द रिमाइंडर ऑफ एक्स बाय वाय इज कशाच्या फॉर्ममध्ये हवे तुम्हाला, पर्सेंटेज डी कॉमा, ती कशाची व्हॅल्यू असणार आहे, झेडची, कारण आपण इथे डिफाईन केले झेड इक्वल टू एक्स मॉड्युलस वाय, आणि एंड ऑफ द ब्लॉक आपण इथे दिलाय दॅट इज सेमिकोलन, आणि रन केलाय कोड. बघा मॉड्युलस केल्यावर काय आलं आन्सर, एक्स मॉड्युलस वाय इज 5. म्हणजे बघा ओके, त्याने डिवाइड झाला. आपण थोडेसे व्हॅल्यू चेंज करूया. ओके, एक्स बाय वाय करतोय ना आपण, सो इथे एक्सची व्हॅल्यू 8 घेऊया, म्हणजे इनिशियली हा बिगनर प्रोग्राम असल्यामुळे तुम्हाला समजून सांगण्यासाठी थोडंसं करूया. आता बघूया किती उरते. इथे आलं आन्सर 3, म्हणजे 8/5 झालं इथे. 8 बाय काय झालं 5. सो 5 1 जा 5, किती रिमाइंडर उरलं आपलं 3. सो रिमाइंडर देत असतं बेसिकली आपल्याला हा मॉड्युलस सिम्बॉल किंवा मॉड्युलस ऑपरेटर, जो की जनरली पर्सेंटेज हा एकमेव वाढलेला आहे. तर अशा प्रकारे आपलं एक बेसिक कॅल्क्युलेटर तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये 8 आणि 5 ह्या इनिशियली मी व्हॅल्यू काय केल्या होत्या, फिक्स केल्या होत्या. ओके, बट जर तुम्हाला सेव्हरल मल्टिपल व्हॅल्यूसाठी जर प्रोग्राम तयार करायचा असेल, त्याच्यामध्येच आपण काय चेंजेस करू शकतो बघा. अगोदर आपण व्हेरिएबल डिक्लेअर केले, आणि जर आता युजर व्हॅल्यू देणार असेल मल्टिपल, तर आपण कोणतं फंक्शन वापरू शकतो तिथे, प्रिंटएफ आणि स्कॅनएफ. सो प्रिंटएफने आपण काय करू शकतो, मेसेज एक प्रिंट करू शकतो डबल कोटेशनमध्ये, दॅट इज पर्सेंटेज. ओके, डी आपण काय मेसेज देणार आहेत, इंटर द व्हॅल्यू ऑफ एक्स, असं आपण मेसेज तिथे टाईप करणार आहे. आणि याच्यासमोर हवं आहे तर तुम्ही कोलन पण देऊ शकता, जेणे ते चांगलं दिसतं. सो इंटर द व्हॅल्यू ऑफ एक्स कशामध्ये हवी तुम्हाला, पर्सेंटेज डी. ओके, किंवा इथे एक गरज नाही पर्सेंटेज डीची, एवढाच मेसेज आपण प्रिंट करणार. देन सेमी कोलन, नेक्स्ट लाईनमध्ये स्कॅनएफ हे फंक्शन वापरणार. आता स्कॅनएफ काय फंक्शन असतं, इनपुट फंक्शन असतं, युजरकडनं व्हॅल्यू घेत असतं. सो कोणती व्हॅल्यू पाहिजे तुम्हाला, एक्सची, कोणत्या फॉर्ममध्ये पाहिजे, पर्सेंटेज डीच्या फॉर्ममध्ये, आणि कॉमा ती कुठे जाऊन स्टोअर होणार आहे, ॲम्परसंड, म्हणजे इथं अँड हे सिम्बॉल वापरायचं. अँड हे सिम्बॉलला आपण ॲम्परसंड म्हणतो. हा ॲड्रेस दाखवत असतो की व्हॅल्यू कुठे स्टोअर झाली पाहिजे, तुम्ही टाईप केलेली तर एक्समध्ये जाऊन स्टोअर झाली पाहिजे, तो ॲड्रेस देण्याचं काम करतो. सेमिकोलन. तर बघा प्रिंटएफ आणि स्कॅनएफ वापरून आपण एक्सची व्हॅल्यू घेतलेली आहे. तशीच आपण वायची सुद्धा व्हॅल्यू घेऊया. प्रिंटएफ डबल कोटेशन, इथे मेसेज लिहूया आपण, इंटर द व्हॅल्यू ऑफ वाय, देन इथं डबल कोलन देऊया, एंड ऑफ द ब्लॉक द्यायला विसरू नका, म्हणजे सेमी कोलन. त्यानंतर स्कॅनएफ फंक्शन युजरकडनं वायची व्हॅल्यू घेणार आहे. सो कोणत्या फॉर्ममध्ये घेणार आहे तो, तर पर्सेंटेज डीच्या फॉर्ममध्ये, म्हणजे इंटिजरच्या फॉर्ममध्ये घेणार आहे. कॉमा, तुम्ही जी व्हॅल्यू एंटर कराल ती कुठे जाऊन स्टोअर झाली पाहिजे, ॲम्परसंड, त्याला ॲड्रेस द्यायचा, वायमध्ये जाऊन स्टोअर झाली पाहिजे. आणि आता आपण इथं करूया सेमिकोलन. अशा प्रकारे मी हा कोड रिराईट केलेला आहे, आणि त्याला रन करून बघतो मी. त्याला रन केल्यानंतर काय होतं बघा, मेसेज आला इंटर द व्हॅल्यू ऑफ एक्स. म्हणजे आता प्रत्येक वेळेस युजर जेवढ्या वेळेस तो कोड रन करेल तेवढ्या वेळेस तो एक्सची नवीन व्हॅल्यू देऊ शकतो. इथे एक्सची व्हॅल्यू दिली मी 25, वायची व्हॅल्यू दिली लेट से 10. बघा आता सगळ्या गोष्टी, त्याची ॲडिशन मला मिळेल, सबट्रॅक्शन मला मिळेल, मल्टिप्लिकेशन मला मिळेल, आणि आता हे जे रिमाइंडर आहे ते रिमाइंडर सुद्धा मला मिळेल. सो हे काय आलं मध्येच, ओके, रिमाइंडर सुद्धा आपल्याला मध्येच मिळणार आहे, रिमाइंडर सुद्धा मिळणार. पण आता इथे प्रॉब्लेम काय झाला, द मल्टिप्लिकेशन ऑफ एक्स अँड वाय इज 250, आणि त्याच्यासोबत कंटिन्युअस मध्ये आपल्याला
द रिमाइंडरचं मेसेज प्रिंट होऊन आलेला आहे. तो जर नवीन लाईनसाठी पाहिजे असेल तर आपण इथं /n दिलं नव्हतं. आता इथं /n दिल्यानंतर बघा ते नवीन लाईनला आउटपुट येईल. दॅट इज एक्सची व्हॅल्यू 25, वायची व्हॅल्यू तुम्ही काही टाकू शकता. लेट्स से 12, बघा 25 + 22 = 37. आता हे रिमाइंडर ऑफ एक्स अँड वाय आलं नवीन लाईनला. का बरं? कारण आपण /n इथं वापरलेला आहे. सो अशा प्रकारे तुमचं एक सिम्पल कॅल्क्युलेटर झालं. जेवढ्या वेळेस तुम्ही रन करताल म्हणजे वेगवेगळ्या व्हॅल्यूसाठी ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन तुम्हाला इथे बघायला मिळेल. अशा वेगवेगळ्या व्हॅल्यूज आपण टाकू शकतो. तर तुम्ही सगळ्यांनी या कोडचा नक्की स्क्रीनशॉट घ्या, हा कोड लिहून काढा आणि कंपायलरमध्ये टाईप करून नक्की रन करून बघा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल सो देन प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल, लाईक दिस व्हिडिओ आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.